12वी बोर्डाचा निकाल फायनली लागलेला आहे आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न जो पडलाय तो म्हणजे 60% नसेल तर आमचं ऍडमिशन होईल का? बघा बाळांनो, दोन प्रकारचे क्रायटेरिया असतात. पहिला म्हणजे तुमचा 45% क्रायटेरिया. ठीक आहे, बोर्डामध्ये तुमचे 35, 36, 37 किती टक्केवारी राहिली, पण जर तुमचे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स मध्ये जर 135 मार्क म्हणजे 3 विषय मिळून जर 45% आली तर तुम्ही आरामात इंजिनिअरिंगसाठी इलिजिबल असतात, ओपन कॅटेगरीचे स्टुडंट. आणि ओपन सोडून जेवढ्या पण कॅटेगरीचे स्टुडंट आहेत तुम्हाला फक्त आणि फक्त 120 मार्क लागतात, फक्त 40% या 3 सब्जेक्ट मिळून. सेम फॉर फार्मसी, फिजिक्स केमिस्ट्री प्लस बायोलॉजी मिळून 135 पाहिजे ओपन कॅटेगरी वाल्यांना आणि रिझर्व्ह कॅटेगरी वाल्यांना फिजिक्स केमिस्ट्री प्लस बायोलॉजी मिळून 120 पाहिजे. आता जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल, इंजिनिअरिंगसाठी फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स मिळून 135 मार्क नसेल किंवा 45% नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीला ऑर म्हणून हे सगळे सब्जेक्टचा यूज करून तुमचा क्रायटेरिया कंप्लीट करू शकतात. हे सगळे यूज करून पण कंप्लीट होत नसेल तर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी इलिजिबल नाहीये. हा झाला 45% क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया म्हणजे तुमचा 60%. 60% क्रायटेरिया तुमचा प्लेसमेंट क्रायटेरिया असतो. जसं तुमचा आता इंजिनिअरिंग होऊन तुम्ही जॉब इंटरव्ह्यूसाठी बसणार, ज्या कंपनीज तुमच्या कॉलेजमध्ये येतील त्या सांगतात की आम्हाला तेच विद्यार्थी पाहिजे ज्यांचे 10वी आणि 12वी मध्ये 60% वरती होते. पण अशा कंपनीज किती असतात? फक्त 30 ते 40% कंपनी अशा असतात तो हा क्रायटेरिया लावतात. बाकीच्या कंपनीज लावतात का क्रायटेरिया? नाही. आणि जर तुमचं चांगल्या कॉलेजमध्ये झालं तर कोणतीच कंपनी तुम्हाला हा क्रायटेरिया 60% लावणार नाही. आता हा क्रायटेरिया फेस नको व्हावा म्हणून तुम्हाला काय चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे. चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी सीईटी मध्ये चांगले पर्सेंटाईल पाहिजे. त्यासाठी क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल करा बाळांनो. अटेम्प्ट 1 मध्ये 90% प्रश्न सेम टू सेम आले होते. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली.